राज्यात मुलींवर होणाऱ्या अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे। नुकतीच पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली। या घटनेने संपूर्ण पुणे शहर हादरले असून अनेकांच्या मनात एक भीती निर्माण झाली आहे। डिलिव्हरी बॉयने एका उच्चभ्रू सोसायटीत घुसून तरुणीवर लैंगिक अत्याचार करत सेल्फी काढत मी पुन्हा येणार असा मेसेज लिहित तिथून फरार झाला होता। या घटनेने मुलींच्या सुरक्षेबाबतचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असता आता बीडमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे। बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील एका तरुण मुलाने अल्पवयीन मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे। हा प्रकार जवळजवळ 6 महिने चालू असल्याचं तरुणीनं सांगितलं आहे। पीडितेने सांगितले की आरोपीनं पहिल्यांदा गोड बोलून एका लॉजवर नेलं, तिथं त्यानं तिच्यावर अत्याचार केला, फोटो काढले। त्यानंतर तरुणीला ब्लॅकमेल करत वारंवार तिच्यावर अत्याचार करत राहिला। पुढे आरोपीनं लग्न करण्यासाठी पीडितेवर दबाव टाकला। लग्न न केल्यास आत्महत्या करेल अशी धमकी पीडितेला देत राहिला। अखेर पीडितेने पोलिसात धाव घेत आपल्यासोबत घडत असलेला प्रकार सांगितला। पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तरुण आरोपीवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। दिनेश सावंत असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव आहे। काही दिवसांपूर्वी त्याने धारूर तालुक्यातील एका 17 वर्षीय मुलीसोबत मैत्री केली होती। नंतरच्या काळात त्याने याच मैत्रीतून मुलीशी जवळीक वाढवली, पीडितेला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, त्यानंतर तिला धमकी देत तिच्यावर अत्याचार करत राहिला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे।